घटस्थापनेनिमित्त बाजारात ग्राहकांची गर्दी। कन्नड तालुक्यातील अंधनरी येथे डिजिटल सातबाराचे वाटप। वैजापूर तालुक्यातील घायगाव येथे कायदेविषयक सहाय्य व सल्ला शिबिर। वसंत क्लब या संस्थेतर्फे विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवा, माणिक आहेर यांचे प्रतिपादन। नमस्कार, मी राहीन शेख। दुपारच्या 18 बातमीपत्रात आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा। नवरात्र महोत्सव घटस्थापना निमित्त बाजारात गर्दी। शेतकऱ्यांनो, कितीही संकट आले तरी आत्महत्या करू नका, इंदोरीकर महाराजांचा उपदेश। आता पाहूयात सविस्तर बातम्या। उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने लोकशाही पायदळी तुडवली असून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना अटक केली। हे सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहे असा आरोप खासदार राजनीताई पाटील यांनी आज औरंगाबादेत केलाय। आणि आजचा प्रसंग असा आहे की दुसरं काही बोलणं सुचत नाही। कालची जी घटना घडलेली आहे आपण सगळ्यांनी बघितली आणि अडवून त्यांना अजूनपर्यंत डिटेल केलेलं आहे, अडवून ठेवलेलं आहे का केस। काल सगळ्यांनी व्हिडिओ बघितला असेल, काल संध्याकाळी आपण बघितलं असेल की सगळ्यांचा व्हॉट्सअप बंद केलं गेलं होतं, सगळ्यांचं इंस्टाग्राम बंद केलं गेलं होतं, काल कुणाचंही चालू होतं। आणि अशा पद्धतीने संपूर्ण लोकशाहीचा गळा चेपण्याचं काम हे सध्याचं सरकार करत आहे आणि यांचा जबाब पूर्ण देशामध्ये लढाई करून इथे दक्षिणेमध्ये आले, त्यांना कामगिरीवर पाठवलं होतं। आलमगीर असं त्यांना म्हटलं जायचं आणि शिवाजी महाराजांना संबोधन करावं वाटलं, आता मी जिंकलो आणि मी चित्तमया म्हणून जेव्हा ते आले इथे आणि त्यांना वाटलं आता मी मराठ्याला जिंकलं, तो मराठ्याला जिंकू शकलेच नाही, पण मराठ्यांनीच त्याला चाली पुण्याची करून इथेच आपल्या औरंगाबादच्या जवळ त्यांची समाधी बांधली आणि समाधी बांधून दाखवून दिलं की तुम्ही आम्हाला जिंकू शकत नाही। आणि हीच औरंगाबादची आमची मराठवाड्याची भूमी आहे, हीच या नरेंद्र मोदीने दाखवतील की आमची स्वतःची सुरुवात आमच्यापासून होईल। औरंगाबादेत विजेच्या कडकडाटासह अतिवृष्टी होणार असून हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व विभागांना सतर्क राहण्याचे आदेश दिले। हवामान खात्याने राज्यात पुढील 4 ते 5 दिवसांत काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे। यात औरंगाबाद जिल्ह्याचा देखील समावेश आहे। या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी महानगरपालिकेचे सर्व विभाग प्रमुख अधिकाऱ्यांना यामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत। तसेच शहरातील नागरिकांना औरंगाबाद महानगरपालिका प्रशासन नेहमी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नेहमी प्रयत्नशील आहे। या अनुषंगाने नागरिकांना सतर्क राहण्याचे प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी आवाहन केले आहे। गुरुवार 7 ऑक्टोबर रोजी घटस्थापना नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होणार आहे। या निमित्ताने देवींच्या मूर्त्या पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी औरंगपुरा बाजारात ग्राहकांनी गर्दी केली आहे। कोरोनाचे निर्बंध पाहता यंदाही गरबा राजदांडियाला परवानगी देण्यात आली नाही। गुरुवार 7 ऑक्टोबर पासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे। या निमित्ताने घटस्थापना केली जाणार आहे। 9 दिवस चालणाऱ्या नवरात्रोत्सव यंदाही कोरोनाची खबरदारी म्हणून निर्बंध असून 4 फुटापर्यंत देवीची मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, कोरोनाची त्रिसूत्री पाळावी, 10 पेक्षा अधिक व पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येऊ नये या अटी असून यंदाही सलग 3ऱ्या वर्षीही साधेपणाने नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे। यंदाही आरती, भजन, गरबा, रास दांडियावर बंदी घालण्यात आली आहे। शहराचे आराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानी देवीची कर्णपुरा यात्रा भरणार नाही। फक्त कोरोना नियमांचे पालन करून भाविकांना देवीचे दर्शन घेण्याकरिता मुभा देण्यात आली आहे। गुरुवारी घटस्थापना पहिली माळ असल्याने बाजारात साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी लगबग वाढली आहे। देवींच्या आकर्षक मूर्ती बाजारात आल्या असून औरंगपुरा बाजारात देवींच्या मूर्ती बुकिंग
करण्यासाठी ग्राहक आणि मंडळाची रेलचेल दिसत आहे। शेतकऱ्यांनो, कितीही नैसर्गिक संकट येऊ द्या, त्याला घाबरून आत्महत्या करू नका, असा उपदेश कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी खुलताबादेत दिलाय। शेतकऱ्यांनो, कितीही नैसर्गिक संकट येऊ द्या, आत्महत्या करू नका, असे आवाहन कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी केले। खुलताबाद तालुक्यातील काटेश्वरी फाटा येथील लक्की ट्रेकिंग कंपनीच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कीर्तनातून त्यांनी समाज प्रबोधन केले। सुरुवातीला अमजद खान पठाण यांनी इंदोरीकर महाराजांचे स्वागत केले। यावेळी व्यासपीठावर अमजद खान पठाण, शिवसेनेचे तालुका प्रमुख राजू वरकड, संपत छाजेड, कृष्णा पाटील डोणगावकर उपस्थित होते। कोरोनाचा प्रादुर्भाव आणि अतिवृष्टीच्या संकटामुळे शेतकरी त्रस्त आहेत। त्यांना सल्ला देताना इंदोरीकर म्हणाले, शेतकऱ्यांनी शेततळे करावे, ठिबकद्वारे कमी वेळात शेती करावी, शेती करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, शेतीला जोडधंदा करा, सेंद्रिय शेती करा। शेतकऱ्यांनी चांगली शेती केली तर यशस्वी व्हाल। 1.5 वर्षे शाळा बंद असल्याने मोबाईलमुळे विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरू करण्यासाठी आग्रह धरला पाहिजे। ऑनलाईन शिक्षणामुळे चष्मा लागला, मुलांचा स्वभाव चिडचिड झाला, असे इंदोरीकर महाराजांनी सांगितले। वैजापूर तालुक्यातील घाय गावात आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत कायदेविषयक सहाय्य आणि सल्ला शिबिराचे आयोजन करण्यात आले। जिल्हा न्यायाधीश DM आहेर हे अध्यक्षस्थानी होते। वैजापूर तालुक्यातील घायगाव येथे तालुका विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ आणि खायगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक सहाय्य व सल्ला शिबिर झाले। आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश DM आहेर हे होते, तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी YJ तांबोडी, SR शिंदे, SS निचड, तहसीलदार राहुल गायकवाड, गट विकास अधिकारी डॉक्टर ज्ञानोबा मोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष RS हरिदास यांनी प्रास्ताविक केले। तहसीलदार राहुल गायकवाड यांनी संजय गांधी निराधार योजना, 7-12 गाव रस्ते, शिवरस्ते याविषयी माहिती दिली, तर ॲडव्होकेट DT ढगडे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे हक्क आणि अधिकार याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली। जिल्हा न्यायाधीश DM आहेर यांच्या अध्यक्षीय भाषणाने शिबिराचा समारोप करण्यात आला। सूत्रसंचालन मयुरी भुसारे यांनी केले, तर तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष सागर गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले। या शिबिरास वकील संघाचे उपाध्यक्ष अनिल रोठे, सचिव सईद अली, प्रफुल्ल पोंदे, सोपान पवार, नवनाथ गायकवाड, RD शिरसाट, महेश कदम, अमोल भुसारे, संदीप गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता वेळ झाली आहे विश्रांतीची। कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज। आदर्श महिला बँक लिमिटेड औरंगाबाद ठेवीवरील व्याजदर दिनांक 9 ऑगस्ट 2021 पासून 13 महिने ते 24 महिने 10%, सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक आणि महिला सभासद 13 महिने ते 24 महिने 11%, 25 महिने व त्यापासून पुढे 10%, मासिक प्राप्ती योजना 8.75%। आमची शाखा शिवज्योती कॉलनी, सिडको N6 औरंगाबाद, RL पार्क सिल्लोड, मुख्य कार्यालय प्लॉट नंबर 22, समाधान कॉलनी, कोकणवाडी औरंगाबाद। संपर्क क्रमांक 0240234573। सुवर्ण संधी 10वी 12वी आणि ग्रॅज्युएट पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी। बेरोजगारीच्या काळात 100% जॉब गॅरंटी देणारे कोर्सेस करा। केंद्रीय शिक्षण मंडळ, भारत सरकार मान्यताप्राप्त DMLT, PG DMLT, OT टेक्निशियन, डिप्लोमा फिजिओथेरपी, ECG, एक्सरे रेडिओलॉजी, CT स्कॅन, फार्मसी इन आयुर्वेदा अँड युनानी, डिप्लोमा ऑप्टोमेट्री, ITI इलेक्ट्रिशियन कोर्स, तसंच महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे BA मराठी आणि उर्दू माध्यम, MA मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू, तसंच मानवी हक्क, गांधी विचार दर्शन, समंत्रक प्रमाणपत्र, बालसंगोपन कोर्स, नोकरी व्यवसाय सांभाळून हे कोर्सेस करता येतात। 4थी पास ते 12वी नापास यांना 6 महिन्यात 12वी पास होऊन ग्रॅज्युएट होण्याची संधी। तर त्वरा करा, संपर्क
प्राचार्य डॉक्टर हसन इनामदार, डॉक्टर दत्ताभाऊ पाथरीकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री डॉक्टर कंचन शांतीलालजी देसरडा महाविद्यालय औरंगाबाद। मोबाईल क्रमांक 9405 109103 8830 83 8903। विश्रांतीनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत। कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयात आजपासून सर्व रोग निदान आणि पंचकर्म तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। हे शिबिर 12 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे। कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय येथे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवानिमित्त भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग, आयुष मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली, संचालक आयुष विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या निर्देशानुसार पदव्युत्तर पंचकर्म विभागातर्फे 5 ते 12 ऑक्टोबर रोजी सर्व रोग निदान तसेच अल्झायमर सारख्या वार्धक्याच्या आजारानिमित्त चिकित्सा आणि नस्य पंचकर्म तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन केले आहे। कोविड-19 या महामारीच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सर्व खबरदारी घेत सरकारी नियमांचे पालन करत सकाळी 9 ते 1 वाजेच्या दरम्यान होणाऱ्या शिबिरामध्ये वार्धक्याचे आजार तसेच संधिवात, वातरक्त, डोकेदुखी, असंधीचे विकार, अल्झायमर आदी वाताच्या आजाराचे निदान आणि उपचार योग्य व्यक्तीस पंचकर्म सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे। या शिबिरास येऊन आजाराची तपासणी आणि उपचार करून घ्यावेत असे आवाहन आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे। या शिबिरासाठी तज्ञ चिकित्सक म्हणून डॉक्टर उदय नेरळकर, डॉक्टर रमेश सोनवणे, डॉक्टर गणेश बाराहते, डॉक्टर मेघा सुरवसे, डॉक्टर चिन्मय तांदळे आणि पदव्युत्तर डॉक्टर्स उपचार करणार आहेत। गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉक्टर श्रीकांत देशमुख यांनी केले आहे। वसंत क्लब या संस्थेतर्फे विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवावेत असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी क्लबच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वैजापूर येथे केले। वैजापूर शहरातील वसंत क्लब ही एक चांगली संस्था असून या संस्थेतर्फे विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यात यावे असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी क्लबच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले। क्लबची वार्षिक सर्वसाधारण सभा खेडीमेडीच्या वातावरणात पार पडली। क्लबचे सहसचिव डॉक्टर संतोष गंगवाल यांनी सभेपुढे अहवाल सादर केला। सभेपुढे ठेवण्यात आलेल्या विविध विषयांवर चर्चा झाली। क्लबचे सभासद ज्येष्ठ विधिज्ञ बाबूराव परदेशी, आसाराम रोठे, माजी नगराध्यक्ष साबर खान, एम बोरनारे, खुशाल सिंग राजपूत आदींनी चर्चेत सहभाग नोंदविला। क्लबचे उपाध्यक्ष डॉक्टर विजी शिंदे, सचिव जफर खान, सहसचिव डॉक्टर संतोष गंगवाल, संचालक कय्यूम सौदागर यांनी सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली। विविध विषयांवर चर्चा होऊन सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले। या सर्वसाधारण सभेस क्लबचे संचालक मेजर सुभाष संचेती, तुषार पालेजा, डॉक्टर निलेश भाटिया, प्रमोद जगताप, संजय बत्तीसे, गोपालदास आसर, राजेंद्र साळुंके, बाबासाहेब जगताप, बिलाल सौदागर यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। कन्नड तालुक्यातील अंधानेरी येथे गांधी जयंती निमित्त डिजिटल सातबाराचे वाटप करण्यात आले। याचा शेतकरी आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतलाय। कन्नड तालुक्यातील अंधानेरी येथे गांधी जयंती निमित्ताने मोफत सातबारा वितरण तलाठी आर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। उपविभागीय अधिकारी जनार्दन विदाते, तहसीलदार संजय वारकड यांच्या आदेशाने अंधानेरी येथे डिजिटल सातबारा वाटप करण्यात आले। सर्वच गावांमध्ये मोफत डिजिटल सुधारित सातबारा वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला। प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मोफत सुधारित सातबारा वितरण करण्यात आले। सर्वच शेतकऱ्यांना सातबाराची पहिली प्रत घरपोच देण्यात आली। यावेळी सरपंच अशोक दापके, उपसरपंच रशीद शेख, तलाठी आर चव्हाण, ग्रामसेवक पगारे, संतोष जाधव, प्रभाकर देवरे, गणेश आदींची उपस्थिती होती। महात्मा गांधी जयंती निमित्त महागामींच्या माध्यमातून एमजीएम येथे सूत्रात्मन या 2 दिवसीय कार्यक्रमाची काल उत्साहात सांगता झाली। यावेळी नृत्य संगीताद्वारे गांधी बोध प्रवास दाखवण्यात आला। गांधी जयंती निमित्त महागामीद्वारे आयोजित सूत्रात्मन या 2 दिवसीय कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या कार्यक्रमाचे सादरीकरण रुक्मिणी सभागृह एमजीएम परिसर येथे करण्यात आले। गांधीजींचे तेजस्वी धागे या विषयावर नृत्य संगीत मल्टीमीडियाद्वारे गांधी बोधचा प्रवास दाखवण्यात आला।
तेजस्वी आत्मा आणि प्रबुद्ध मनाला श्रद्धांजली म्हणून ज्याने आपल्याला शांतीचा मार्ग दाखवला आणि ज्याने करुणा, क्षमा, सत्य, विश्वास आणि देवत्वाचे धागे विणण्याच्या दिशेने आपला प्रवास उजळवला. सूत्रात्मन या कार्यक्रमाची संकल्पना, पटकथा आणि नृत्य दिग्दर्शन पार्वती दत्ता यांची होती. सूत्रचा अर्थ म्हणजे धागा, नियम, शब्द किंवा मार्गदर्शक तत्वे आहे. खादी म्हणजेच हाताने कातलेल्या धागांची विणलेले कापड केवळ स्वतःचे कपडेच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी मातृभूमी, स्वावलंबन आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. महात्मा गांधींचा जीवनक्रम म्हणजेच बाल मोहनदास, बॅरिस्टर गांधी आणि महात्मा गांधी हे 3 गांधी नृत्य संगीताद्वारे सादर केले गेले. त्याचप्रमाणे गांधींचे 11 सिद्धांत जसे की सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अस्तेय, अपरिग्रह, शरीरश्रम, आस्वाद, अभय, स्वदेशी, सर्वधर्म, समानत्व, अस्पृश्यता निवारण इत्यादी नृत्याद्वारे प्रेक्षकांसमोर मांडले गेले. एकूणच या कार्यक्रमाद्वारे महात्मा गांधींचे वर्णन सूत्रात्मन असे केले गेले आहे. त्यांची तटस्थपण, करुणामय मूर्ती, सत्य, अहिंसा, क्षमा, विश्वास, अध्यात्म यासारख्या भावनांच्या धाग्यांची बनलेली आहे. असा आत्मा जो सूक्ष्म धाग्याप्रमाणे विश्वाला पार करू शकतो तो सूत्रधार आहे. नृत्य, नाट्य, मल्टीमीडिया या माध्यमाद्वारे सूत्र आणि उपमांचे रचनेत महात्मा गांधींचे जीवन, संघर्ष, संकल्प आणि श्रद्धा विणून सूत्रात्मन ही रचना सादर केली गेली. या कार्यक्रमात महागामी समूहाद्वारे कथक आणि ओडिसीची देखील प्रस्तुती सादर करण्यात आली. या कार्यक्रमाला MGM विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, MGM संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर PM जाधव, MGM विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ तसेच विश्वस्त व माजी प्राचार्य प्रताप बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. हे बातमीपत्र येतच संपलं. आमचे सविस्तर बातमीपत्र पाहण्यासाठी रात्री 8:30 वाजता पहा ADN न्यूज.